आता बघूया बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तुमचं काम करून देतो सांगत धनंजय मुंडे यांनी माझी जमीन हडप केली। पंकजा मुंडे यांची याला मूकसंमती असणार। बालाजी मुंडेंच्या माध्यमातून माझी जमीन हडपण्यात आली। फडणवीसांच्या भेटीनंतर सारंगी महाजन यांचा गंभीर आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानिया यांच्याकडून लक्ष्मण हाकेंचा कराड सोबतचा फोटो ट्विट। लक्ष्मण हाके कराड सोबत जेवत असतानाचा फोटो दमानियांकडून ट्विट। वाल्मिक कराड धनंजय मुंडे मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले। वाल्मिक कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरेश धस यांची भाषा बदलली। लक्ष्मण हाकेंची धस यांच्यावर टीका। भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली। मल्टीस्टेट बँकेसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। संजय राऊतांकडून कराड सोबतचा फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदेंचा फोटो ट्विट। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का, फोटो ट्विट करत राऊतांचा सवाल। धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर बैठकीनंतर धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंशी फोनवरून चर्चा। बीडमधील गुन्हे दाखल असलेल्या 100 जणांचे बंदूक परवाने रद्द। बीड पोलिसांची मोठी कारवाई। काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवाने रद्द करण्याचे दिले होते निर्देश।